तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ओरिजिनल प्रिंट ही PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता व त्याचबरोबर ही जी प्रिंट आहे ही तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या कामासाठी यूज देखील करू शकता. तर ही प्रिंट कशी काढायची याची लाईव्ह प्रोसेस स्टेप बाय स्टेप आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपल्याला रेशनची प्रिंट डाउनलोड करण्यासाठी गुगलवर यायचं आहे. आल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे रेशन डॉट. ही वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता RCMS ही जी अधिकृत वेबसाईट आहे ती तुम्हाला अशा काही प्रकारे पाहायला मिळेल. यावरती आपल्याला क्लिक करून या वेबसाईटवरती जे आहे ते एंटर व्हायचं आहे. त्यानंतर या वेबसाईटचा अशा काही प्रकारचा इंटरफेस हा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला आता आपलं रेशन कार्ड याची जी प्रिंट आहे ती डाउनलोड करण्यासाठी याच होम पेजवरती हे ऑप्शन दिलेलं आहे रेशन कार्ड. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर पहिलंच ऑप्शन तुम्ही यामध्ये पाहू शकता, नो युअर रेशन कार्ड, म्हणजेच तुमचं रेशन कार्ड तपासा. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला येथे एक व्हेरीफाय कॅप्चा हा टाकून यामध्ये एंटर करायचा आहे. तर आता आपण कॅप्चा टाकूया आणि व्हेरीफायवर क्लिक करूया. तर आता आपण कॅप्चा हा पूर्णपणे भरलेला आहे. तर आता आपण व्हेरीफायवर क्लिक करूया. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता अशा काही प्रकारे या अधिकृत पोर्टलवर आपलं व्हेरिफिकेशन हे कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपल्याला येथे तुम्ही पाहू शकता रिपोर्ट हा जो होम पेज आहे हा ओपन होईल. त्यानंतर रेशन कार्ड नंबर हा आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आपला जो काही रेशन कार्ड नंबर असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. तर आता आपण आपला रेशन कार्ड नंबर हा यामध्ये टाकूया. तर तुम्ही पाहू शकता आपण आपला रेशन कार्ड नंबर हा यामध्ये सबमिट केलेला आहे. त्यानंतर व्ह्यू रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्या टाकलेल्या नंबरनुसार रेशनची इन्फॉर्मेशन ही आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे, की ज्यामध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सची नेम असतील व इतरही आपल्याविषयीची डेट असेल, डिटेल असेल. त्यानंतर आपल्याला येथे तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, प्रिंट युअर रेशन कार्ड. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर प्रिंट युअर रेशन कार्ड यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्या रेशन संबंधीची सर्व माहिती असणारी प्रिंट ही आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल. तर यामध्येच एक ऑप्शन तुम्ही पाहू शकता, यामध्ये आपल्याला हे प्रिंटचं ऑप्शन हे इथे पाहायला मिळेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर सारे डाउनलोड करण्यासाठीचे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये वर्ड फाईल असेल, एक्सेल फाईल असेल, पॉवर पॉईंट फाईल असेल आणि त्याच खाली आहे PDF. तर या PDF वर क्लिक करून आपल्याला या रेशनच्या प्रिंटची PDF ही आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला आता अशा काही प्रकारे सेव्ह करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता ती अशा काही प्रकारे सेव्ह झालेली आहे. त्यानंतर डाउनलोड आपण आधीच केलेली होती, त्यामुळे पुन्हा एकदा करून तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे ती आता सेव्ह झालेली आहे. ती आता आपण इथे चेक करूया. तर तुम्ही पाहू शकता ही जी काही प्रिंट आहे ती अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि ही अशा काही प्रकारे आता मोबाईलमध्ये आपल्या सेव्ह होते. आणि ही जी प्रिंट आहे ही प्रिंट तुम्हाला जर गव्हर्नमेंट यूजसाठी वापरायची असेल तर ही तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रावरती किंवा CSC केंद्रावरती जाऊन याची ओरिजिनल 10 ते 5 रुपयामध्ये प्रिंट काढून हा जो प्रिंट आहे हा तुम्ही कुठेही गव्हर्नमेंटच्या कामासाठी यूज करू शकता. तर ही होती या संदर्भातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट